नाशिक जिल्ह्यातून दोन्ही खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे. छगन भुजबळ 3 तारखेला अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. 2 तारखेला मोठी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. मी लांब राहणार नाही. मोदींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे. नाशिक जिल्ह्यातून दोन्ही खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे. आज रात्रीतून कदाचित उमेदवारी जाहीर होईल. त्यांचा सर्वत्र संचार असतो. यांना अगोदर साहेब जवळपास 1.25 तास चर्चा झाली बंद तुमच्यामध्ये. काय नक्की नाशिकच्या जागेचं नाही रे, मुंबईची मॅच आज आहे. काय काय होऊ शकतं. हार्दिक पंड्या वगैरे बस खेळेल का वगैरे अशी सगळी चर्चा चालते. भुजबळ साहेब सिक्सर मारतात. भुजबळ साहेब सिक्सर मारतात. अरे सिक्सर हे जे आहेत ना, हे मेन कोच म्हणतात ना, नाही असं आहे की आता उद्या आता रजा आहे. परवा 2 तारीख, 3 तारखेला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. आणि विशेषतः म्हणजे उरलेले जे आहेत महाराष्ट्रातले, मला असं वाटतं की सगळ्यांचा उद्या फॉर्म भरायचा 3 तारखे, म्हणजे आपल्या धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत शेवटच्या टप्प्यातली आपली निवडणूक आहे. त्याच्यामुळे एकतर जे आहे 2 तारखेला सकाळी 9 वाजता जे आहे मोठी रॅली काढायचं ठरलेलं आहे. भारतीय पवार सकाळी होत्या, त्याबरोबर आमची चर्चा झाली, मी सांगितलं आपण कामाला पण लागलो. आता फक्त जर नाशिकचा उमेदवार जो आहे, जो काही जाहीर करायचा आहे काय, तो आम्ही सांगितलं नाही किंवा जाहीर करून टाका तुम्ही काय, आम्ही सगळे ज्यात एकत्रितरित्या काम करणार आहोत. आणि कुठे असं तुम्हाला म्हणजे असं लांब राहण्याचा काही प्रश्न नाही. आम्ही संपूर्णपणे जे आहे शेवटी जे आहे लक्ष आहे आपलं की मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री आपलं परत करावंच लागेल.